नमस्कार, मी विशाल पाटील। महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर जनसुरक्षा विधेयकाचा प्रवास हा एका थरारक कथेसारखा आहे। खरं तर 2024च्या उत्तरार्धामध्ये मुंबईच्या गजबजलेल्या गल्लीपासून ते गडचिरोलीच्या घनदाट जंगलापर्यंत नक्षलवादाच्या सावल्या अधिक गडद होत चालल्या होत्या। सरकारच्या गुप्त अहवालांमध्ये शहरी भागामध्ये नक्षलवादी विचारांची पाळंमुळं रुजताना दिसू लागलेली होती आणि या पार्श्वभूमीवर छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश सारख्या राज्यांनी आधीच अशा कायद्यांचा आधार घेतलेला असल्याने महाराष्ट्राने देखील आपली जनसुरक्षा मजबूत करण्याचा निर्णय घेतला। विधानसभेमध्ये जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आलं। जेव्हा विधानसभेमध्ये हे विधेयक मांडलं गेलं तेव्हा सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ झाला। काही आमदारांनी ते टेबलवरती ठोकेही दिले, काहींनी घोषणा दिल्या। लोकशाहीला गळा घालणारा हा कायदा असल्याचं विरोधकांनी म्हटलेलं होतं, तर काहींनी सरकारच्या निर्णयाचं समर्थन करत राज्याची सुरक्षा सर्वात आधी असा नारा दिला। या गोंधळामध्ये बाहेर नागरी समाजही अस्वस्थ झाला। त्यानंतर सरकारने तडजोडीचा मार्ग स्वीकारत संयुक्त समिती स्थापन केली। समितीची बैठक झाल्यानंतर विधेयकामध्ये काही बदल करण्यात आले आणि त्यामुळे आता सरकारला कोणतीही संघटना बेकायदेशीर ठरवताना सल्लागार मंडळाची मंजुरी घेणं बंधनकारक झालेलं आहे। मंडळामध्ये न्यायाधीश, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा न्यायाधीशांचा समावेश झाला तरी देखील नागरिकांच्या मनात प्रश्न कायम आहे की हा कायदा खरंच केवळ नक्षलवाद्यांसाठी आहे की मतभेद दडपण्यासाठीही वापरला जाऊ शकतो। बरं, आज महाराष्ट्राच्या रस्त्यांवर, कॉलेजच्या कट्ट्यांवर आणि सोशल मीडियावरती हीच चर्चा आहे। सुरक्षा आणि स्वातंत्र्य यांचा समतोल साधणं किती अवघड आहे। जनसुरक्षा विधेयकाचा हा प्रवास म्हणजे केवळ कायद्याचा बदल नव्हे तर लोकशाही मूल्यांची कसोटी आहे, जिथे प्रत्येक मत, प्रत्येक भीती आणि प्रत्येक आशा या कायद्याच्या भवितव्यावरती परिणाम करणारी आहे। याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। विधानसभेमध्ये जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे। जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये आवाजी मतदानाने मंजूर झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे विधेयक मांडलेलं होतं। विधानसभेमध्ये जनसुरक्षा विधेयक मंजूर झालेलं आहे आणि या विधेयकामुळे राज्याच्या सुरक्षेच्या धोरणात मोठा टप्पा गाठला जातोय। नक्षलवाद आणि अंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या संघटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सामान्य नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी हे विधेयक अत्यावश्यक असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। तसंच त्यामुळे सरकारला कोणतीही संघटना बेकायदेशीर घोषित करण्याचा अधिकार मिळणार असून निधी उभारणीपासून ते व्यवस्थापनापर्यंत सर्व क्रियाकलापांवरती कठोर कारवाई शक्य होणार आहे। मात्र दुसरीकडे या विधेयकावरती विरोधकांनी चिंता व्यक्त केलेली आहे। या कायद्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती मर्यादा येऊ शकतात आणि तो राजकीय विरोधकांवरती दडपशाहीसाठी वापरला जाऊ शकतो असं विरोधकांचं मत आहे। सरकारने काही सुधारणा सुचवून फक्त नक्षलवादी संघटनांवरती लक्ष केंद्रित केलं जाईल असं स्पष्ट केलेलं असलं तरी लोकशाही आणि सुरक्षा यामधील तोल कसा राखला जाईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। हे विधेयक महाराष्ट्राच्या सुरक्षेला नवबळ देईल की लोकशाही मूल्यांवरती प्रश्नचिन्ह निर्माण करेल हे येणारा काळच ठरवेल। त्याआधी जनसुरक्षा विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झालं तर तो कायदा नेमका काय आहे, कसा असू शकतोय हे आधी आपण समजावून घेणार आहोत। तर जनसुरक्षा कायदा म्हणजे नेमकं काय, तर देशांतर्गत सुरक्षेसाठी हा कायदा महत्त्वाचा आहे। या अंतर्गत सार्वजनिक व्यवस्थेस किंवा देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यावर कारवाई करता येणं शक्य होईल। नंतर नक्षलवादाशी संबंधित व्यक्तीला कोणतेही आरोप नोंदवता येऊ शकतात, तत्काळ तशा प्रकारे ताब्यातही घेतलं जाऊ शकतं। देशविघातक कारवाया करणाऱ्या संघटनांविरुद्धच हा विशेष जनसुरक्षा कायदा आहे।
या अंतर्गत नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला कोणतीही बाधा पोहोचणार नसल्याची सरकारची ग्वाही आहे। तर शहरापर्यंत पोहोचणारा नक्षलवाद, बदलती सुरक्षाची आव्हानं आणि विद्यमान कायद्यांची मर्यादा या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर सरकारनं हा कायदा आणण्याचा निर्णय घेतला। पण हा कायदा फक्त सुरक्षेसाठीच आहे का की इतरही काही कारणं यामागे आहेत? आत्ताच महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा कायद्याची गरज नेमकी कशामुळे भासली याची काही कारणं देखील समजावून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विशेष कायद्याची गरज का निर्माण झाली असं वाटतंय? तर नक्षलवादी आणि माओवाद्यांसारख्या संघटना व्यक्तीवरती कारवाई करण्यासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे। छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये स्वतःचा विशेष कायदा आधीच अस्तित्वात आहे। महाराष्ट्रामध्ये असा कायदा नसल्यामुळे अंतर्गत सुरक्षेला धोका आहे। याआधी नक्षलवाद्यांविरोधात केंद्र सरकारच्या यूपीए, टाडा किंवा पोटासारख्या कायद्यांचा आधार आहे। नंतर केंद्राच्या कायद्यानुसार कारवाई करत असताना महाराष्ट्रातील पोलीस सुरक्षा यंत्रणांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे अंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या संघटनांविरोधात परिणामकारक कारवाई अशक्य आहे। तर अनेक वेळेस आरोपी न्यायालयातून सुटून जायचे। उदाहरणार्थ साईबाबा प्रकरणामध्ये देखील असंच काहीसं घडलेलं होतं। तर त्यामुळे महाराष्ट्राचा स्वतःचा विशेष कायदा असावा अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती। तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जनसुरक्षा विशेष अधिनियम विधिमंडळामध्ये मांडलेला आहे। तर हा कायदा झाल्यास महाराष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षेसाठी हक्काचा कायदा देखील मिळणार आहे। तर या कायद्याद्वारे पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना परिणामकारक कारवाई करता येणार आहे। बरं, महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी जनसुरक्षा कायदा हा अत्यंत आवश्यक आहे का? समाज विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी या कायद्याची खरंच मदत होणार आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेच्या हितासाठी जनसुरक्षा कायदा किती महत्त्वाचा आहे? अशा विविध प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे भाजपचे प्रवक्ते अजितजी चव्हाण, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आणि कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी देखील आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत। थेट आपण यावेळेला चर्चेकडे वळतोय। अजितजी, एका बाजूला हा कायदा लागू करण्यासंदर्भामध्ये संभ्रम असल्याचं पाहायला मिळतं, विरोधकांचा सातत्यानं त्याला विरोध आहे, तर दुसरीकडे सरकार ते पारित करण्यासाठी आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या कायद्यासंदर्भामध्ये सगळं निवेदनही सादर केलं आणि त्यानंतर कायदा मूर्त स्वरूपामध्ये येताना दिसतोय। सरकारचा यामागं नेमका अजेंडा काय आहे? काय कारणं भासलेली होती की आज महाराष्ट्राला या कायद्याची आवश्यकता आहे? अजितजी। विशालजी नमस्कार। आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्राच्या जनतेला मला इतकंच सांगायचं आहे की जनसुरक्षा विधेयक हे भारतीय जनता पक्षाचं नाहीये, हे केंद्र सरकारचं नाहीये, हे राज्य सरकारचं नाहीये, तर हे या देशाच्या जनतेचं। ज्यावेळेला तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, दक्षिणेमधल्या राज्यांमध्ये जनसुरक्षा विधेयक आलं त्यावेळेला तिथं भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये नव्हता, तर काँग्रेस, टीडीपी आणि इतर पक्ष सत्तेवरती होते। हे विधेयक कुठल्याही पद्धतीनं निष्पाप व्यक्तींना, संस्थेला किंवा कुठल्याही निष्पाप माणसाला गोवण्यासाठीचं नाहीये, तर अति कडव्या डाव्या विचारसरणीची जी मंडळी या देशाच्या संविधानाला, या देशाच्या व्यवस्थेला, या देशाला आव्हान देण्याचा प्रयत्न करतात, या देशाच्या तरुणाईला हिंसक मार्गाला नेण्याचा प्रयत्न करतात, त्याकरता हे विधेयक अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळेच माझे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत कळकळीनं सांगितलंय की हे विधेयक काही भारतीय जनता पक्षाचं, केंद्र किंवा राज्य सरकारचं नाहीये, हे जनसुरक्षा विधेयक देशाचं। एक छोटंसं उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो की या विधेयकाची गरज किती आहे त्यावरून आपल्याला ते सहज लक्षात येईल की या महाराष्ट्रामध्ये अनेक मुलं आणि अनेक मुली त्याच्या केस स्टडीज आहेत। आपण गुगलला जरी गेलात तरी ते आपल्या लक्षात येईल आणि आपल्याला कळेल की वेगवेगळ्या पद्धतीनं या मुला मुलींना अत्यंत विखारी अशा पद्धतीच्या विचारसरणीकडे नेऊन, नक्षलवादी बनवून, जंगलामध्ये नेऊन त्यांच्या हातात बंदूक देऊन अशा अनेक मुला मुलींना नक्षली डाव्या विचाराकडे नेण्याचं काम
अशा पद्धतीने करणाऱ्या संस्थांच्या बाबतीमध्ये हे विधेयक. आणि एक महत्वाची गोष्ट की आता कुठल्याही इतर कायद्यामध्ये आपण आधी अटक करतो आणि नंतर कोर्टामध्ये प्रोड्यूस करतो. या विधेयकामध्ये तरतूद अशी आहे आणि आता सुद्धा संयुक्त समितीकडे ते गेलं होतं. सर्व पक्षाचे सन्माननीय सदस्य या संयुक्त समितीमध्ये होते. त्यामुळे हा लादण्याचा प्रयत्न विधेयक अजिबात नाही. दुसरीकडे आता आधी सन्माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अशी सगळी मंडळी ज्या कमिटीमध्ये असतील अशा कमिटीकडे पोलीस ज्या संस्थेवरती बंदी घालायची आहे त्या संस्थेच्या विरोधामधले पुरावे देतील, त्याच्या संदर्भामध्ये सुनावणी होईल आणि नंतर त्या संस्थेवर बंदी घातली जाईल आणि मग संस्थेशी संबंधित लोक आणि संस्था यांना डिटेन केलं जाईल, त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. त्यामुळं आधी बघा पत्रकार मंडळींना आपल्याला सगळ्यांना भडकवलं जात होतं की हे पत्रकारांच्या विरोधात आहे, इंडिव्हिज्युअल व्यक्तींच्या विरोधात आहे. माननीय देवेंद्रजींनी व्यक्तिगत पातळीवरती सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना, पत्रकारांना भेटून ज्या वेळेला खरी परिस्थिती सांगितली त्यावेळेला ते सगळं शमलं. आणि आता विधेयक येताना सुद्धा सन्माननीय विरोधी पक्षामधले विजय वडेट्टीवार असतील, नानाभाऊ पटोले असतील, ही सगळी मंडळी या संयुक्त समितीमध्ये आहेत. माझी कळकळीची विनंती आहे महाराष्ट्राच्या जनतेनं, प्रत्येक प्रबुद्ध नागरिकानं इंटरनेटवरती जाऊन हे विधेयक नेमकं काय ते वाचलं पाहिजे आणि कोबाड गांधी सारख्या एका माणसाची बायको जो फ्रॅक्चर फ्रीडम सारखं पुस्तक लिहून देशातल्या पांढरपेशांची सहानुभूती बाळगण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्याची बायको या देशाच्या तिरंग्याविरोधात, संविधानाविरोधात, सैनिकांविरोधात, पोलिसांविरोधात जंगलामध्ये बंदूक घेऊन माओवादी म्हणून आपल्या संविधानाला या ठिकाणी आव्हान देण्याचा प्रयत्न करते. ही या अतिकडव्या डाव्यांची घाणेरडी बाजू देशाच्या जनतेसमोर विशालजी आली पाहिजे. म्हणून मला इतकंच सांगायचंय की प्रत्येक नागरिकानं आज माननीय देवेंद्रजींचं भाषण ऐकलं पाहिजे. हे विधेयक भारतीय जनता पक्षाचं नाही, हे माझं नाही, हे केंद्र सरकारचं नाही, हे राज्य सरकारचं नाही, हे उजव्या विचारसरणीच्या लोकांचं नाही, हे तुमचं विधेयक आहे, हे सामान्य जनतेचं विधेयक आहे, हे महाराष्ट्रातल्या देशामधल्या संविधान आणि कायदा मानणाऱ्या सामान्य लोकांचं विधेयक आहे. इतकंच मला कळकळीनं सांगायचं. बरं, जनसुरक्षा विधेयक किती योग्य आहे हे सांगायचा प्रयत्न यावेळेला अजितजी चव्हाण यांनी केलेला आहे. स्वतः देखील ते या समितीचा भाग होते, अभ्यास त्या संदर्भातला त्यांनी केलेला होता. मात्र एका बाजूला काँग्रेस असेल किंवा डावे पक्ष असतील ते थेटपणे याच्या विरोधामध्ये का उतरताना दिसले हे आपण जाणून घेणार आहोत. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, मी आपल्यापासून सुरुवात करतो. जनसुरक्षा विधेयक त्याची महाराष्ट्राला किती आवश्यकता आहे, त्याला होणारा विरोध, त्यामागची नेमकी कारणं काय आहे, सरकार ज्यावेळेला विधेयक मंजूर करताना दिसतंय त्यावेळेला मात्र विरोधकांचा विरोध अजूनही तितकाच तीव्र, त्यामागची नेमकी कारणं काय, हनुमंतजी? विशालजी, आज सभागृहामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी हे विधेयक मांडले. याच्या अगोदर जो विधेयकाचा मसुदा आला होता आणि तो महाराष्ट्रातल्या जनतेच्या विचारार्थ सरकारने समोर ठेवला होता, त्यावर जवळपास 12,500 हरकती, दुरुस्ती, सूचना, शंका, आशंका आल्या होत्या. त्याचे अध्यक्ष त्या समितीचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब होते. आणि नंतर महाराष्ट्रामध्ये पत्रकार असतील, विचारवंत असतील, विरोधी पक्ष असतील, ही सगळी इतकी काही दुधखुळी नाहीयेत की कुणीतरी त्यांना भडकवलं म्हणून ते भडकतील. त्या विधेयकामधल्या एका मुद्द्याचं क्लॅरिटी हवी होती आणि ती लोकशाहीमध्ये मागणं आणि त्यावर सभागृहामध्ये चर्चा होणं हे आज झालं. आपण जे बघितलं ते, या विधेयकाच्या मंजुरीसाठी विचार करण्यासाठी जी संयुक्त समिती नेमलेली होती त्यामध्ये आमचे आदरणीय सतेज पाटील साहेब होते, आमचे नानाभाऊ पटोले साहेब होते आणि भास्करराव जाधव साहेब, जयंतराव पाटील साहेब अशी मंडळी होती. तर त्या मंडळींनी ज्या दुरुस्त्या तिथं सुचवल्या तर त्या दुरुस्त्यामधल्या अनेक दुरुस्त्या घेतल्या नाहीत असं सभागृहामध्ये आज सांगण्यात आलं. हे सोडून या चर्चेमध्ये आज आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जे विधेयक मांडलं तर त्याच्यामधल्या काही गोष्टीवर आमदार रोहित पवार असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, निकोले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार होते, डॉक्टर विश्वजित कदम होते, यांनी ज्या शंका आणि ज्या दुरुस्तींची क्लॅरिटीची अपेक्षा व्यक्त केली त्याच्यावरही खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिलेलं नाही. ती चर्चा संबंध महाराष्ट्राने ती चर्चा ऐकलेली आहे. साधा मुद्दा आहे की तुम्ही जो मला मुळात प्रश्न विचारला की या कायद्याची गरज होती का, हाच खरं तर या आमच्या आक्षेपाचा मुद्दा होता की UAPA सारखा कायदा आहे आणि आणखी काही कायदे असे आहेत की ज्यामुळे या देशाच्या सार्वभौमत्वाला, संविधानाला आणि या देशामधल्या एकात्मतेला उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांचा बिमोड करता येण्यासाठी सक्षम कायदे होते.
आणि 75 वर्षामध्ये कुठं बीजेपीचं सरकार असेल, कुठं काँग्रेसचं सरकार असेल किंवा काँग्रेस बीजेपी सोडून इतर सरकार होती, या सरकारांनी या देशातल्या नक्षलवाद्याचा यशस्वीपणे सामना केलेला आहे, बिमोड केलेला आहे. आणि जवळजवळ आता शहरी नक्षलवाद ज्याला हे म्हणतायत किंवा ज्याला शस्त्र घेऊन आक्रमण करणे म्हणतात, हिंसा करणे म्हणतात, तो आम्ही संपवलाय आणि तो सगळ्यांनी संपवलाय. आज सुधीर भाऊ मुनगंटीवार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी काँग्रेस पक्षाचं यातलं योगदान त्यांनी सांगितलं, आम्ही सांगण्यापेक्षा. आमचे कितीतरी नेते या लढाईमध्ये शहीद झालेले आहेत या सशस्त्र नक्षलवाद्याच्या विरोधात. तर नक्षलवाद्याच्या विरोधामध्ये हा कायदा आणण्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होती का, हे सांगायचं खरं म्हणजे कष्ट आज सरकारनं घेतले नाहीत. किती नक्षलवादी महाराष्ट्रात सक्रिय आहेत, किती सशस्त्र संघटना आहेत, त्यांचा बिमोड करण्यासाठी पोलीस काय करतायत, गृह खातं काय करतायत, त्यांच्या आगामी काही देशाच्या धोक्यासाठी काही अहवाल होते का, हे सगळे यायला हवे होते. मात्र ते काहीही आलं नाही. बीजेपीच्या भक्तांना सरकार काहीतरी करते असं दाखवण्यासाठी हा कायदा आणलेला आहे. या कायद्याला काँग्रेस पक्षाने जे आक्षेप घेतले त्याच्यावर आज उत्तर दिलेली नाही. जनतेमध्ये अशा चर्चेमुळे एक प्रकारचा संभ्रम जाण्याची शक्यता आहे. हनुमंतरावजी, आता हा काँग्रेस भारतीय जनता पक्ष अशा भांडणाचा विषय नाहीये. माझी आपल्याला सुधीर ढवळे माणूस या महाराष्ट्रामध्ये सुधीर ढवळे सारखा एक माणूस ज्या वेळेला मोठ्या भागामध्ये स्लीपर सेल नक्षलवाद्यांचे तयार करतो, या महाराष्ट्राच्या नवनगरांमधली जी काही आपली औद्योगिक क्रांतीची शहर आहे त्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती स्लीपर सेल होतात. काँग्रेसनंही बलिदान दिलंय, त्याच्यात भारतीय जनता पक्षानेही दिलेलं आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्या, आमचे कणखर पोलादी गृहमंत्री मान्य अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली आपण आकडे पहा, मागच्या 5 वर्षामध्ये जंगला वेगळ्या कायद्याची गरज काय, पोलादी गृहमंत्री एवढं सगळं तुम्ही सांगता, कायद्याची गरज काय सांगा. नक्षलवाद्याबद्दल, सशस्त्र क्रांतिकारकाबद्दल आपलं काही दुमत असण्याचं कारण नाही, देशाच्या एकात्मतेबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, सभागृहामध्ये पण एकमत होतं. ह्या कायद्याची गरज प्रस्तावित करा. संघटना उद्या जर या सत्तेत आल्या तर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हा फरक त्यांच्यामध्ये नाहीये, लक्षात घ्या. मी वेगळं सांगतोय अजितजी, तुम्ही पुन्हा फाटे फोडताय. आम्ही प्रश्न काय विचारतोय, लोक तिरंगा मानत नाहीत, हे लोक व्यवस्था मानत नाहीत. आणि म्हणून या ज्या अति कडव्या डाव्या विचाराच्या माओवादी संस्था आणि संघटनांचं एक पद्धतीनं शहरी भागामध्ये एक वटवृक्षासारखं नेटवर्क त्या वाढवतायत. सुधीर ढवळे हा अति कडवा डावा माओवादी कशा पद्धतीनं पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम, पोवाडे म्हणणारी मुलं, रस्त्यावरती रांगोळ्या काढणारी मुलं, व्यवस्थेच्या विरोधामध्ये तरुण वयामध्ये ज्या मुलांच्या मनामध्ये आक्रोश असतो, तो आक्रोश देशाच्या विरोधात कसा जाईल अशा पद्धतीनं हे सगळं घडवून आणणाऱ्या 64 संस्था महाराष्ट्रामध्ये आपण आयडेंटिफाय केल्या. आपण विचारलं ना की किती संस्था आहेत, 64 अशा 64 अशा संस्था आहेत. माझी आपल्याला नम्र विनंती आहे, आपण प्रबुद्ध आहात, आपल्याला सगळं माहिती आहे. माओवाद हा या देशाला परवडणारा नाही. शहरी अति कडव्या डाव्या या संघटनांना आपल्याला थांबवावं लागेल, कारण यांचं युद्ध. बरं, एका बाजूला सरकारला वाटतं की हे सगळं काही थांबावं, 64 संस्था अशा प्रकारे देशविघातक कारवाया करतायत का, अंतर्गत सुरक्षेला खरोखर धोका आहे का, तर दुसरीकडे काँग्रेसने त्यांचा विरोध नेमका कुठल्या मुद्द्यांवरती आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसरीकडे ज्या वेळेला जनसुरक्षा विधेयक किंवा हा कायदा सर्वसामान्य जनतेसाठी खरोखर किती महत्त्वाचा आहे हे समजून घेण्यासाठी कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी सर आणि कायदेतज्ञ मंजुनाथ कक्कलमेली यांच्याबरोबर आपण जोडले जातोय. जनसुरक्षा विधेयक ज्यानं आज सगळ्या जनतेचं लक्ष वेधून घेतलं, त्याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे भाजपचे प्रवक्ते अजितजी चव्हाण, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी आणि कायदेतज्ञ मंजुनाथ कक्कलमेली देखील यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी यांच्यापासून सुरुवात करीन चर्चेला. प्रकाश रेड्डी सर, ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही ऐकलं असेल की सरकारला जनसुरक्षा विधेयक का महत्त्वाचं वाटतंय, त्याला असलेला विरोध हा काँग्रेसनं देखील सांगितला. मात्र ज्यावेळेला जनसुरक्षा विधेयक, जसं नाव आहे की जनसुरक्षा, जनतेची सुरक्षा, मला सांगा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेसाठी जनसुरक्षा विधेयक खरोखर किती महत्त्वाचं आहे, त्याची महाराष्ट्रासाठी किती आवश्यकता आहे, याबद्दल मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. प्रकाश रेड्डी.
मी जॉईन नंतर झालो, त्यामुळे आधी काय चर्चा झाली ती संपूर्ण मला माहिती नाही, परंतु त्यांचा एकंदर कल आपल्याला निश्चितपणे माहिती आहे. मुख्य मुद्दा असा की हे जनसुरक्षा विधेयक हे आणलं जात आहे, त्याचं इंटेन्शन म्हणजे सरकारची जी धोरणं आहेत, मग ती शेतकऱ्याची असो, कामगार, विद्यार्थी किंवा दलित आदिवासींच्या बद्दलची असो, त्याच्या विरुद्ध विरोध व्हायला लागलेला आहे आणि तो विरोध दडपून टाकण्यासाठीच हे विधेयक आणलं गेलेलं आहे. आता त्याच्यात सांगण्यात काय येतं की नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी हे विधेयक आणलं गेलेलं आहे, ते खोटं आहे. याच्यामध्ये सरकारच सांगतं की नक्षलवाद्यांचा बिमोड झालेला आहे, जास्तीत जास्त 4 महिने जातील आणि संपूर्ण बिमोड होईल. तर या विधेयक आणण्याची काय गरज होते का? एका बाजूला क्लेम करायचं हे बंदोबस्त झालाय. दुसरी गोष्ट म्हणजे नक्षल किंवा कट्टरपंथी जे आहेत नक्षलवादी म्हणा आणि अनेक कोणी काय बोलेल, यांच्याकडे कायदे आहेत ना. UAPA कायदा आहे, मोक्काचा कायदा आहे, संहितामध्ये बदल करून तो कायदा आहे. त्या कायद्याच्या अंतर्गत लोकांना अटक, म्हणजे जर काही अशी कृत्य खरोखरच असली तर त्याच्यामध्ये अटक करता येते. त्याचा गैरवापर सुद्धा होतोय, ते आपण आपलं उघड दिसतंय. आता तरी सुद्धा हे विधेयक आणलं जात आहे आणि आणलं गेलं आणि आता त्याचा कायद्यात रूपांतर झालेला. आता कायदा आणायचा आहे, त्याची स्पष्ट व्याख्या झाली पाहिजे. इथे कुठेही स्पष्ट व्याख्या नाही. कट्टरपंथी डाव्या विचारसरणीच्या संघटना आणि तत्सम संघटना, आता याची कुठे व्याख्या? ज्या बॅन संघटना आहेत त्या बॅन संघटना आहेत आणि त्याच्यामध्ये याच्यासाठी जनसुरक्षाला धोका आहे याच्यासाठी तुम्ही कुठल्याही व्यक्ती आणि संघटना यांच्या विरुद्ध आरोप ठेवू शकता. याच्यामध्ये काय म्हटलंय, हावभाव केले तरी, म्हणजे UAPA मध्ये घटनेमध्ये काय आहे की कोणी बोलला तर त्याची कृती त्यांनी केली आहे का ते बघावं लागतं. आता ते हे करत नाहीत आणि दडपशाही आणि हुकुमशाही आणि फॅसिझम आणतात. म्हणून आता हा नवा कायदा काय सांगतो की तुम्ही हावभाव केले तरी, तुम्ही काही भाषण केलं तरी, व्यक्ती आणि संघटना, म्हणजे उद्या मध्ये बोलून 1 मिनिट माझं संपूर्ण जरा 1 मिनिट ऐकून घ्या. याच्यामध्ये सॉरी 1 मिनिट ऐकून घ्या की त्याच्यामध्ये हे व्यक्ती आणि संघटना, आता संघटना ही कुठलीही संघटना होऊ शकते, एखादं मंडळ होऊ शकतं. त्याच्यामध्ये समजा शाळेच्या बद्दल कोणीतरी काही म्हणजे हे जे काही म्हणणं आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला तर ते त्या संस्थेविरोधी आहे, देशाच्या विरुद्ध आहे, देशद्रोह आहे, अशा प्रकारे हे आरोप त्याच्यामध्ये केले जाऊन ते देशविरोधक म्हणजे टीकाही आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये विरोध त्या ठिकाणी होता. आणि रेमेडी पाहिजे ना, कुठलाही कायदा असेल तर त्याच्यात रेमेडी पाहिजे. त्या यंत्रणेला अधिकार दिलेला आहे, म्हणजे जाऊन तिकडे घरामधनं सगळं सामान हे करायचं, जप्त करायचं, म्हणजे अकाउंट फ्रीज वगैरे करायचे. ते त्याचा दोष हा सिद्ध झाल्याच्या आधीच ही कारवाई करण्याचे अधिकार यांनी घेतले. ते कसे घेतले? बरं, आपला थेट आरोप आहे सरकारवरती की दडपशाही या माध्यमातून होऊ शकते. अजितजी, प्रकाश रेड्डी सर असतील किंवा यापूर्वी हनुमंत पवार यांनी देखील काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले होते. बरं, एका बाजूला जनसुरक्षा विधेयक आणत असताना त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होत असताना कुठेच त्या संदर्भातली व्याख्या दिसून येत नाही, असा त्यांचा पहिला प्रश्न. दुसरीकडे दडपशाहीसाठी रान मोकळं होणार का? अजितजी. विशालजी, कॉम्रेड प्रकाश रेड्डींचं कुटुंब तिसरी पिढी त्यांची कम्युनिस्ट आहे, त्यामुळं ते त्यांच्या विचारधारेचे पाईक आहेत, ते त्या बाबतीत बोलतील. मला त्यांच्याबद्दल व्यक्तिगत आदर आहे, परंतु त्यांच्या विचारधारेशी बांधील असल्यामुळं त्यांना असं बोलावं लागतं आहे. रेड्डी सरांनी जे सांगितलं ते पूर्णतः खोटं आहे. रेड्डी सर, या कायद्यामध्ये पोलिसांना एखाद्या संघटना, आयुष्यात मी कधी खोटं बोललेलो नाही, खोटं नाही, सत्य आहे. कायद्याचं तुम्ही बघा, त्या कायद्यामध्ये काय आहे त्याचा एक एक कलम बघा, तो एक कलम बघा, व्याख्या आहे का बघा. माझ्या प्रश्नाची उत्तर द्या. व्यक्ती म्हणून मला तुमचा आदर आहे, तुम्ही वयानं ज्येष्ठ आहात, परंतु आमचे सैनिक ज्या वेळेला जंगलामध्ये नक्षलवाद्यांकडून मारले जातात त्यावेळेला आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांबाबत मला जास्त बोलायचं नाही. या ठिकाणी तुमचे लोक कायदे आहे, त्याच्याबद्दल सरकार सांगतं की आम्ही त्यांचा पूर्ण बिमोड केलेला आहे, त्याच्यामध्ये अटक केले जातात, बॅन ऑर्गनायझेशन आहे, त्याच्याबद्दल तुम्ही सांगता की त्यांचा बिमोड झालेला आहे. आणि काय सांगता त्याला कोणी पाठिंबा देत नाही. मला आता बोलू द्या, प्लीज मला बोलू द्या.
विशालजी, ज्या पद्धतीनं विरोधक विशेषतः कम्युनिस्ट ही जी मंडळी आहेत, मुळात असं आहे की माओवादी विचारसरणीला कुठल्याही भारतातल्या राजकीय पक्षांना थारा द्यायलाच नको, कारण आम्ही सगळ्यांनी यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात आमचे नेते गमावलेत. या सगळ्यांच्या मुळे निवडणुकांच्या काळामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा कोणी पाठिंबा दिलेला नाही. दरवेळेला ते आपण पाहतो, यांना भारताचा कायदा मान्य नाहीये, यांना संविधान मान्य नाहीये. या लोकांना कुठल्याही पद्धतीनं माओच्या विचाराने बंदुकीच्या बळावर राज्य आणायचंय आणि त्या माध्यमातून अराजकता पसरवायची आहे. या कायद्याबद्दल सांगतो, कसं आता वाईट वाटलं तुमच्या विचारसरणीच्या सगळं ऑपरेशन वाटतंय ना वाईट. आमच्या तरुणांच्या हाती बंदुका देताय तुम्ही, त्यांच्या हाती लेखी आली पाहिजे, त्यांच्या हाती काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. या अहो का जातात तिकडे लोक? आनंद तेलतुंबडेंच्या सारखा उच्च विद्याभूषित माणूस ज्यावेळेला बंदूक घेऊन जंगलामध्ये उभा राहतो, हजारो कोटी रुपये या सगळ्या चळवळीकरता गोळा करतो. आम्हाला माहित नाही का देशामध्ये विद्यापीठांमध्ये बसून तुमचे तथाकथित जे पंडित लोक आहेत ते काय काम करतात? आमच्या तरुणाईला भडकवणं थांबवा रेड्डी सरकार. आता हे चालणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, जंगलामधला नक्षलवाद भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृह मंत्रालयानं मोडून काढल्यामुळं आता शहरामध्ये यांना यावं लागतं. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ चोखावतोय, गंभीर आहे हे सगळं, हे भयानक आहे. सामान्य जनतेने हे सगळं वाचलं पाहिजे. पुण्यातनं गायब झालेले तरुण कसे गेले, कुठे गेले, त्या तरुणांना कोणी कशा मार्गानं अबुजमाडच्या आणि गडचिरोलीच्या जंगलांमध्ये बरं निश्चित रात्रीच्या वेळी अजितजी, तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत यावेळेला येत नाही. मी आपल्याला थोडंसं थांबवतो. ज्यावेळेला कायद्या संदर्भामध्ये आपण बोलतोय, पुन्हा एकदा मी आपल्याकडे येईल. रेड्डी सर आणि अजितजी आपल्याकडे देखील. मात्र कायदेतज्ञ मंजुनाथ कक्कळमेली आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत. मंजुनाथजी, एका बाजूला जनसुरक्षा विधेयकावरून चर्चा सुरू आहे, तिकडे केंद्राच्या यापूर्वीच अनेक वेळा नक्षलवाद असेल किंवा इतर गोष्टींसाठी असलेले अनेक कायदे असताना पुन्हा एकदा जनसुरक्षा विधेयकाची आवश्यकता महाराष्ट्राला का भासताना दिसतेय? जसं आपण आंध्र प्रदेश म्हटलं, छत्तीसगड म्हटलं, अनेक ठिकाणी हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये आज त्याची ज्या वेळेला अंमलबजावणीची वेळ येते किंवा त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होताना दिसतंय या विधेयकाचं, त्यावेळेला मात्र सरकार आणि विरोधक पुन्हा एकदा आमने सामने आहे. मला थोडक्यामध्ये हा कायदा नेमकं काय सांगतो, या कायद्याचे काही धोके देखील आहेत का, जे धोके यावेळेला अनेकांकडून दाखवले जातात? मला कायदा समजावून सांगा, सर्वसामान्य जनतेला कळेल अशा भाषेत मला आपल्याकडून तो हवाय. मंजुनाथजी. नक्कीच विशालजी, या विषयावर आपण चर्चा करत होतो, त्या संदर्भात पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद म्हणतो. सोबतच सध्या ज्या विषयावर आपण बोलतोय कायद्याबद्दल जर सांगायचं झालं, कायद्याची काय गरज महाराष्ट्रासाठी, तर सांगायचा विषय असा की भारत हा लोकशाही प्रणालीचा देश आहे. बरोबर. आणि शिवाय भारतामध्ये भारत एक खंडप्राय देश आहे आणि प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. केंद्र सरकारने एखादी कायदा अंमलात आणला तर प्रत्येक राज्य तो अंमलात आणेल असा प्रकार नाहीये. त्यामुळं प्रत्येक राज्यासाठी आपण अजून एक विचारात घ्यायला हवा, जेव्हा एखादा कायदा अस्तित्वात येण्याच्या अगोदर त्या राज्यामध्ये एखादी कंडिशन अशी निर्माण झालेली असते, एखादी परिस्थिती अशी निर्माण झालेली असते, त्यानुसारून राज्य सरकार एखादा कायदा अस्तित्वात आणायचा विचाराधीन असतो. आता सध्याचा विषय जर घेतला तर राज्यामध्ये नक्षलवाद हा खूप वाढत चाललेला आहे, फोफावलेला आहे. आपल्या जनसामान्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला होत आहेत, जनसामान्यावर हल्ले होत आहेत आणि त्याच्यावर कुठेतरी बळकटी आणण्यासाठी, कुठेतरी ह्या सगळ्यांना कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी राज्य सरकार जर एखादा कायदा जर आणत असेल तर बाकीच्यांना त्याचा त्रास का असावा? शिवाय त्याच्यामध्ये तरतुदी सुद्धा अशा आहेत, निरपेक्ष तरतुदी आहेत. त्याच्यामध्ये असं नाही की फक्त राज्य सरकार म्हणजे फक्त भाजपाचं सरकार असू दे किंवा काँग्रेसचं सरकार असू दे, त्यांच्याच कार्यकाळामध्ये हा अधिनियम आला म्हणून त्यांच्या विरोधात आपण बोलायचा, परंतु अधिनियम काय हा आपण समजून घ्यायला हवा. त्याच्यामध्ये इनफॅक्ट तरतुदी अशा आहेत, त्याच्यामध्ये 3 सदस्यीय समिती सुद्धा आहे, ते सुद्धा हायकोर्ट जजेस, रिटायर्ड जजेसची सदस्य समिती आहे. त्या समितीच्या गठनानंतर एखाद्यावर किंवा एखाद्या संघटनेवर बंदी आणायची की नाही ही समिती ठरवेल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बंदी आणायची की नाही हे ठरवलं जातं. त्याहून पलीकडे एखाद्याच्या विरोधात जर आरोपपत्र दाखल करायचं असेल तर जनसुरक्षा कायद्याखाली आरोपपत्र दाखल करायचं असेल तर पोलीस महासंचालकांचा
परमिशनची गरज भासते. बरं, अर्थातच ही सुरक्षा कायदा ही फक्त आणि फक्त एक कल्ली नाहीये किंवा एका बाजूने चालत नाहीये. याच्यामध्ये सुद्धा पारदर्शकता ठेवलेली आहे. कारण कायदा म्हणून जेव्हा एखादा वकील आपण अभ्यास करतो, त्याच्यामध्ये प्रत्येक जण हा विचार करतो की इथे कुठेतरी एखाद्याच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते का? स्वतंत्र आणि जर आपण फ्रीडम ऑफ स्पीच जो म्हणतो, ज्याच्याबद्दल लोक बोललं जातात, त्याच्यामध्ये कुठे जर गदा येते का? तर आपण हे पण आपल्याला लक्षात असायला पाहिजे. आपण शाही पद्धतीमध्ये राहतो. लोकशाही पद्धतीमध्ये राहत असताना देशाला किंवा देशाच्या सार्वभौमाला धोकादायक होईल किंवा त्याच्याला सार्वभौमाला धोका निर्माण होईल अशा कुठल्याही कृती करण्यास अबाध्य आहोत. अशा कुठल्याही कृती आपण करूच शकत नाहीत. त्यामुळं कायदा हे अस्तित्वात असणं गरजेचं आहे. आता देशामध्ये इतके भरपूर कायदे आहेत. माझ्या माहितीनुसार 2000च्या पलीकडे कायदे आहेत. त्याप्रमाणे राज्यात देखील भरपूर कायदे आहेत. परंतु असे असून सुद्धा कायदे अपुरे का पडतायत? कुठेतरी अंमलबजावणी अदरवाईज कुठेतरी नवीन सिच्युएशन पुढे येते. त्यामुळे राज्य सरकारला त्या अधिनियम किंवा त्या कायदा अस्तित्वात येणं भाग पडतं आणि त्यामुळं राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला एखादा कायदा अस्तित्वात आणावा लागतं आणि त्यामधून कुठेतरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न सरकार किंवा केंद्र सरकार करीत असते. यामुळे या कायद्याबद्दल इतक्या मोठेपणानं किंवा त्याबद्दल बोलणं मला इतकं काही उचित वाटत नाहीये. निश्चितच आहे. याच महत्त्वाच्या विषयावरती खरं तर आपली चर्चा अशाच प्रकारे सुरू राहील. मात्र अगदी काही दिवसांपूर्वीचा आपण विचार केला तर ज्यावेळेला काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू होती त्यावेळेला या यात्रेमध्ये देखील अनेक जण किंवा अनेक अशा संघटना सोबत असल्याचा आरोप एका बाजूला झालेला होता. तर अगदी काही दिवसांपूर्वी मनीषा कायंदे यांनी देखील एक महत्त्वपूर्ण गोष्ट केलेली होती की ज्यावेळेला वारी निघते त्या वारीमध्ये देखील अर्बन नक्सल आणि त्याला पुरस्कर्ते असलेले अनेकांचा समावेश असल्याचा धोका त्यांनी बोलून दाखवलेला होता. अगदी अधिवेशन काळातलाच हा सगळा जो आहे तो रेफरन्स मला यावेळेला द्यावासा वाटतोय. त्याच अनुषंगानं घेण्यात आलेला निर्णय, त्यामुळे नेमकं काय होणार आहे? लोकशाही सुरक्षित राहणार आहे का? जनहितार्थ हा कायदा होणार आहे का? आणि हा जर कायदा आला तर जनसुरक्षा कशा प्रकारे राखली जाणार? आणि पुन्हा एकदा या चर्चेत या सेगमेंटची सुरुवात जी आहे ते काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यापासून मी यावेळेला करेल. हनुमंतजी, ब्रेकवर जाण्याआधी नेमका कायदा काय आहे, जनसुरक्षा यातून किती होणार आहे, अशा प्रकारच्या अनेक गोष्टींवरती चर्चा महाराष्ट्रातल्या जनतेने ऐकली. मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की भारत जोडो यात्रा ज्यावेळेला निघालेली होती त्यावेळेला देखील अनेक असेच देशविघातक असलेल्या ज्या संघटना आहेत त्यांच्या समावेशावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं होतं. अलीकडेच निघालेली वारी आणि या वारीमध्ये देखील अर्बन नक्सल आणि अशा संघटना कार्यरत असल्याचं बोललं गेलेलं होतं. स्वतः मनीषाजी कायंदे यांनी या संदर्भातला मुद्दा उपस्थित केलेला होता. ज्यावेळेला अशा प्रकारचे आरोप होतात त्यावेळेला मग एखादा कायदा असेल तर मात्र त्या अंतर्गत होणारी कारवाई ही अनेकांना संरक्षण देईल असं नाही का आपल्याला वाटत? नेमकी मेख कुठे आपल्याला वाटते हनुमंत पवार? विशालजी, दोन गोष्टी आपण चर्चेच्या अनुषंगानं समजून घेऊ, मग पुढे जाऊ. त्यातली एक, तो प्रत्यक्ष कायदा जो आहे त्या कायद्याची व्याख्या, त्याच्यामधली कलम, ती जी कमिटी फॉर्म, त्याच्यावर आपण काय आक्षेप आहेत आमचे ते शांत चित्तानं ऐकून घ्यावे सगळ्यांनी, अशी विनंती. आणि दुसरं, तुम्ही जे सुरुवातीला प्रश्न विचारले मला दोन, की भारत जोडो यात्रेमध्ये नक्षलवादी संघटना किंवा वारीमध्ये, तर महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला माझं खुलं आवाहन आहे की भारत जोडो यात्रेमध्ये जे नक्षलवादी आहेत त्यांना तुम्ही पकडा, त्यांच्यावर खटले दाखल करा. आणि वारीमध्ये सुद्धा जे नक्षलवादी होते असं विधिमंडळामध्ये सांगितलं आमदार कायंदेताईंनी, तेही कोण होते शोधा, तुम्हाला कुणी अडवलेलं नाही, अडवणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. पण साफ म्हणून भुई थोपटायचं बंद करा. भारत जोडो यात्रा होऊन आता इतकी वर्ष झाली तरी सुद्धा तुम्ही कोणाला पकडलेलं नाही, सांगितलेलं पण नाही आम्हाला कोण होतं ते. तो मुद्दा गैरलागतोय. मी इथं जो कायदा जो आज मांडला विधिमंडळामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, त्यातल्या काही आक्षेपावर मला बोलणं अपेक्षित आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी त्याच्यावर मला उत्तर देणं अपेक्षित आहे. पहिलं आहे, आपण उत्तर घेऊयात. पहिलं आहे की सार्वजनिक सुव्यवस्थेला या कायद्याच्या व्याख्येमधला जो एक म्हणून भाग दिलेला आहे, व्याख्या 2 नंबरचा मुद्दा व्याख्या आहे, त्याच्यामध्ये सी त्याच्यातला एक मुद्दा आहे की त्यात सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणली तर काय होतं वगैरे वगैरे लिहिलेलं आहे. तिसरं बघा, 6 मध्ये लिहिलेलं आहे की प्रस्थापित कायद्याची व कायद्याद्वारे स्थापन केलेल्या संस्थांची अवज्ञा करण्यास प्रोत्साहन देणे. आता ह्या कायद्यातला जी ही व्याख्या आहे, इथं विधिज्ञ बसलेले आहेत, त्यांना माझ्यापेक्षा जास्त कायदा कळतो.
की या ज्या सगळ्या संस्था आहेत त्यांची अवज्ञा करणे किंवा अवज्ञा करण्याला प्रोत्साहन देणे. आता आज विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या एका मंत्र्याने बाहेर ये तुला बघतो असं म्हणा. दुसरीकडे आमचा निवडणूक आयोगावर काय आक्षेप आहेत, ईडी सीबीआय बद्दल काय आक्षेप आहेत, रिझर्व्ह बँकेबद्दल काय आक्षेप आहेत. तर याबद्दल जर आम्ही बोललो तर ती अवज्ञा या कायद्यानुसार होईल का नाही, ती अवज्ञा गृहीत धरणार का सरकार, अशी आमची भीती आहे, रास्त भीती आहे आमची. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, जी कमिटी स्थापन करण्यात येणार आहे त्यामध्ये न्यायाधीश आहे असं सगळे ओरडू सांगतायत, पण ह्यांनी त्याच्यामध्ये एक संदिग्धता सोडलेली आहे, ती लिखित या कायद्यामध्ये आहे. याच्यातला जो 5वा भाग आहे त्याच्यामध्ये की उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, निवृत्त न्यायाधीश किंवा न्यायाधीश होण्यास पात्र ठरणारे विधिज्ञ वगैरे. तर कोणाची नेमणूक होणार आहे आम्हाला आणखी क्लिअर नाही की पात्र आहे म्हणून जर तुम्ही एखाद्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित वकिलाची जो सरकारची तळी उचलणार आहे अशी तुम्ही केली तर या कायद्यामध्ये तशी संदिग्धता असणं आम्हाला धोक्याचं वाटतं. आणि त्या कमिटीला 1908च्या कायद्यानुसार तुम्ही न्यायालयाचे अधिकार दिलेत, सुनावणीचे अधिकार दिलेत, तपास करण्याचे अधिकार दिलेत. अशी तरतूद तुम्ही सरकार एक कमिटी बसवणार आणि त्याला न्यायालयाचे अधिकार देणार. वारे वा, हा तर रौलेट ऍक्ट पेक्षा डेंजर ऍक्ट आहे. माझं संपलं नाही. रौलेट ऍक्ट पेक्षा डेंजर ऍक्ट आहे. आणि मग आमचा सवाल आहे, शेवटचा सवाल आहे की तुम्ही UAPA लावलेल्या सुधाकर बडगुजरला स्वतःच्या पक्षात घेतलं, नक्षलवादी तर तुम्हाला पक्षात घ्यायचे नाहीत म्हणून तुम्ही त्यांना या कायद्याची भीती घालताय. हाही प्रश्न आम्हाला या निमित्तानं उपस्थित होतोय. बरोबर आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊयात. अजितजी, एका बाजूला भीती त्यांनी दर्शवलेली आहे, दुसरीकडे कुठेतरी दडपशाही होताना दिसणार आहे का, कायद्याचा गैरवापर होताना दिसेल का, आणि मग व्याख्या, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अजितजी मला आपल्याकडून अपेक्षित आहे. कारण रेड्डी सरांनी देखील हाच प्रश्न उपस्थित केलेला होता. लगेचच उत्तर देतो. माझे मित्र हनुमंतराव पवार अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे आहेत. त्यांनी कायद्याच्या मसुद्याचं नीट वाचन केलं. पण हनुमंतरावजी, मला इथं आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे. 105 आपण आक्षेप नोंदवला, त्याचं लगेचच उत्तर मी आपल्याला देतो. हे बघा, हे लक्षात घ्या आपण की ज्या वेळेला अशा पद्धतीचा कायदा गुजरातमध्ये, आंध्रमध्ये, तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये, इतर ठिकाणी जेव्हा अस्तित्वात आला, तिथं कुठेही भारतीय जनता पक्षाचं सरकार नव्हतं. TDP आणि काँग्रेसचीच सरकार होती. आणि ज्या वेळेला निवडणुकांच्या काळामध्ये आणि इतर शांततेच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती हल्ले झाले, त्याच्यामध्ये जे मंत्री मारले गेले, मुख्यमंत्री मारले गेले, ते प्रामुख्याने काँग्रेसचे होते. विरोधक म्हणून आपण जर विरोध करत असाल तर ते चुकीचं आहे. या संयुक्त समितीमध्ये सन्माननीय नेते नानासाहेब पटोले, सन्माननीय नेते विजयभाऊ वडेट्टीवार हे सगळे आहेत. आपल्याला आपल्याच नेत्यांच्या बुद्धिमत्तेवरती, क्षमतेवर शंका असेल, पण ती आम्हाला नाहीये, कारण विरोधकांचा आदर आम्हाला आहे. 105 जे आपण आक्षेप नोंदवला त्याचं उत्तर मी आपल्याला लगेच देतो. त्याच्यामध्ये संदिग्धता अनावश्यक शेरेबाजी करताय तुम्ही. मी विचारलेल्या मुद्द्यावर उत्तर द्या. अनावश्यक शेरेबाजी तुम्ही नका सांगू. माझ्या माननीय हनुमंतरावजी, उत्तर घ्या ना. संयुक्त समिती असं कसं चालेल? संयुक्त समिती आहे ना, कसं काय झोपतंय आपल्याला आता? संयुक्त समितीमध्ये काय रोलर टॅग बिटचं आपण सांगताय? नेते या नक्षलवाद्यांनी, माओवाद्यांनी मारले तुमचे, अति कडव्या डाव्या विचाराच्या लोकांनी मारले तुमचे, आमचेही मारले. लोकशाही तुम्हाला सुरक्षित ठेवायची आहे. काय असतं हनुमंतरावजी, लक्षात घ्या. टीकेला टीका, राजकीय टीका असं बरोबर नाही. आपण नीट ऐका ना. संयुक्त समितीमध्ये काँग्रेसचे सन्माननीय नेते आहेत. संयुक्त समितीमध्ये काँग्रेसचे सन्माननीय नेते आहेत आणि संदिग्धता अजिबात नाही. 105च्या बाबतीत संदिग्धता आपल्याला आहे, ती सुस्पष्ट करून सांगतो. माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, निवृत्त न्यायमूर्ती किंवा त्यात पात्र असलेले सरकारी वकील यांची एक समिती असणार आहे. ही समिती या पुरावे ग्राह्य धरल्यानंतर या समितीमध्ये योग्य पद्धतीनं छाननी होईल आणि मगच त्या संघटनेला बंदी घातली जाऊ शकेल. दुसरा आपला आक्षेप आहे की आम्ही या सगळ्या संस्थांच्या वरती टीका केली, ईडीवर टीका केली, निवडणूक आयोगावर टीका केली, तर करणार का? तर माझे मित्र आदरणीय हनुमंतरावजी, हा कायदा त्याकरता नाहीच. ज्या पद्धतीनं भयमुक्त वातावरणामध्ये सरकारवर, यंत्रणांवर आजही आपण टीका करत आहात, हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर देखील करू शकाल. कारण ज्या संस्था या तपासामध्ये माओवाद्यांशी, अति कडव्या डाव्या विचारधारेशी संबंधित आहे, त्याच्याशी संबंधित व्यक्ती अथवा व्यक्तींवर या पद्धतीची कारवाई होईल. त्यामुळं
हनुमंतरावजी, आपण जी माहिती जनतेला देत आहात ती धादांत खोटी आहे असं आज मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो. ही भीती अनाठाई आहे. आपल्या दोन्ही गोष्टींच्या बाबतीतलं शंका निरसन मी अतिशय उत्तम केलंय आणि मी जे बोललो ते योग्य आहे, कारण हे विधेयक महाराष्ट्रासाठी आहे, महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे. म्हणून विरोधी पक्षाच्या सन्माननीय नेत्यांना मानाचं पान या संयुक्त समितीमध्ये देण्यात आलं होतं. काँग्रेसच्या नेत्यांनी देखील यामध्ये जे जे काही विषय आहेत ते सगळे तपासून बघितले, त्यावर साधक बाधक चर्चा झाली आणि सर्व पक्षीय नेत्यांच्या अनुमतीनंतर हे बिल आलेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे, आपण पुण्यामध्ये, नांदेडमध्ये, नागपुरात घडलेल्या काही प्रकरणांचा हनुमंतरावजी अभ्यास करा. आंदोलनकर्त्या आंदोलकांना, शेतकऱ्यांना, पत्रकारांना, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना या कायद्याचा त्रास अजिबात होणार नाहीये. त्याचं कारण असं की आधी ती संघटना त्या विचारधारेशी, त्या सगळ्या मोडस ऑपरेंटीशी संबंधित असावी लागेल, असं पोलिसांना सिद्ध करावं लागेल. तशा 64 संस्था आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत. सन्माननीय वकील महोदयांनी, मंजुनाथजींनी ज्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण केलं, मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. माझी हनुमंतरावजी आपल्याला विनंती आहे की आपल्याकडे आम्ही एका वेगळ्या दृष्टीने पाहतो, विरोधक म्हणून चांगल्या सूचना करत जा. हेच चांगलं आहे, हे आपण लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवा अशी माझी कळकळीची विनंती आहे. कारण आपली मुलं, आपल्या मुली या अतिकडव्या डाव्या विचाराच्या नादी लागता कामा नये. सरकार तुमचं उद्या असेल, आज आमचं आहे. आपण विरोधात आंदोलन करू, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे म्हणून करू, परंतु आपल्याला माओवाद कुठल्याही पातळीवरती परवडणार नाही. आणि ते जे जे अनेक राज्यांना कळलं ते महाराष्ट्र करतोय. तिथे काँग्रेस, तुम्ही इतर राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार असतानाच घेण्यात आलेले निर्णय असं म्हणालेले होते हनुमंत पवारजी. मग ज्या वेळेला आज राज्यामध्ये जनसुरक्षा विधेयकासंदर्भात चर्चा होते त्यावेळेला होणारा विरोध, याकडे मग जनतेनं कसं नेमकं पाहायचं? हनुमंतजी, प्रकाश रेड्डी सर, मी आपल्याकडे देखील येणार आहे. विशालजी, गुजरातमध्ये असा कायदा झालेला नाही. ज्या तेलंगणामध्ये, ओरिसामध्ये हे कायदा झाला असं सांगतात, त्याचा मसुदा आणि हा मसुदा ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. ही दुसरी खोटी गोष्ट. तिसरी खोटी गोष्ट अशी की माओवादी आणि नक्षलवादी ह्याचे कोणतरी काँग्रेसमध्ये किंवा कम्युनिस्ट पक्षामध्ये समर्थक आहेत. ही जी अंधश्रद्धा भाजपवाले पसरतायत ती आज देवेंद्रजींनी आणि मुनगंटीवार साहेबांनीच दूर केलेली आहे. त्यांच्या भक्तांनी त्यांची भाषणं ऐकावी की या देशामध्ये उद्धवराव पाटील असतील, ज्योती बसू असतील, क्रांतिसिंह नाना पाटील असतील, काँग्रेस शहीद भगतसिंग असतील की अण्णाभाऊ साठे असतील, ही सगळी डाव्या विचाराला मानणारी मंडळी होती. नक्षलवाद वेगळा. त्या नक्षलवाद्याचं नाव अख्ख्या या ड्राफ्टमध्ये कुठे लिहायची धमक यांनी दाखवली नाही हो. आणि यांनी काय सांगावं की आम्ही त्यांच्यासाठी केलाय. हा कायदा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आंदोलनं, विद्यार्थ्याची, बेरोजगाराची आंदोलनं, महिलांची आंदोलनं, कामगाराची आंदोलनं आणि जमिनी बळकावण्यामध्ये जी लोक आडवं येतात, संविधान घेऊन उभी राहतात, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी यांनी केलेला आहे. मी साधं उदाहरण सांगितलं. शेवटचं विधान ऐकून घ्या. एकच कागदावरचं विचारतो ना, कागदावरचं विचारतो ना, कागदावरचं बोला ना, बाकीचं कशाला खोटं बोलताय? कागदावरचं विचारा. त्या कायद्यानुसार 1908च्या दिवाणी न्यायालयाचे अधिकार एका कमिटीला सरकार देते. न्यायालयाची स्थापना सरकार करणार, न्यायालयाचे अधिकार सरकार देणार. हे कुठली हुकुमशाही? सरळ सरळ सामना करा ना. कशाला इकडून सामना करताय? शेतकऱ्यांचा आवाज बंद करायचा, बेरोजगारांचा आवाज बंद करायचा आहे तुम्हाला. विरोधकाचा आवाज बंद करा. ऐकून घ्या ना, विरोधक एवढं काय चिडताय? उत्तर द्या प्रश्नांना, चिडू नका, संतप्त होऊ नका. वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले, वस्तुनिष्ठ उत्तर द्या, चिडू नका. बरोबर आहे. अनेक प्रश्न यावेळेला काँग्रेस उपस्थित करताना दिसतंय. दुसरीकडे अजितजी चव्हाण हे भाजपच्या वतीने या संदर्भातली उत्तर देताना दिसतात. मात्र दुसरीकडे अगदी काही दिवसांपूर्वी अमितजी शहा यांनीच एक मोठं आणि महत्त्वपूर्ण वक्तव्य केलेलं होतं की देशामधून नक्षलवाद हा लवकरात लवकर संपुष्टात येणार. दुसरीकडे 73% नक्षलवादाचा खात्मा करण्यामध्ये यश आलेलं आहे. मग असं असताना देखील महाराष्ट्रामध्ये आज या जनसुरक्षा विधेयकाची आवश्यकता का भासते, हा प्रश्न असेल माझा कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी सर यांना आणि कायदेतज्ञ मंजुनाथ कक्कलमेली यांना देखील. कारण एका बाजूला केंद्राचे अनेक नियम असताना, अनेक कायदे असताना राज्यासाठी वेगळा कायदा का? प्रकाश रेड्डी सरांकडे मी जातोय. प्रकाश रेड्डी सर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद संपुष्टात येत चाललेला आहे आणि नक्षलवादासंदर्भातल्या 72% ज्या घटना आहेत त्या आता कमी होत चालल्याचा दावा त्यांनीच एका कॉन्क्लेव्हमध्ये केलेला होता. मग असं असताना देखील आज महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक कसं पाहता?
असतो, जर ते क्लेम करतात की नक्षलवाद संपुष्टात आलेला आहे, मग या कायद्याची गरज काय? त्यामुळे हे स्पष्ट आपल्याला दिसतं की हा जो कायदा आणला गेलेला आहे तो नक्षलवादांच्या विरोधात हा कायदा नाही. नक्षलवादाच्या विरोधात कायदे आहेत त्याचं ते चालू आहे, परंतु हा कायदा हा जो आता सरकारची जी धोरणं आहेत, मग ते कामगार, शेतकरी, विद्यार्थी, आदिवासी आणि आता जे काही धोरण आहे त्याच्या विरुद्ध लोक आवाज उठवतात. शाळेमध्ये फी वाढीच्या विरुद्ध शिक्षक आवाज उठवतात, पत्रकार आवाज उठवतात. त्याच्याबद्दल त्यांचा आवाज दाबण्यासाठी हा कायदा आहे. आणि कायदा मगाशी ते कायदे तज्ञ त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की ते डेफिनेट व्याख्या पाहिजे ना. बेकायदेशीर कृती म्हणजे काय? दोन ऍक्ट मध्ये दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ही व्याख्या केलेली नाही. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निषेध, टीका किंवा सार्वजनिक आंदोलन हे सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी धोक्याचं म्हणून समजलं जाऊ शकतं. आणि त्यामुळे ते काय करणार की मालमत्ता जप्त करणं, बेदखल करणं, जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना मालमत्ता जप्त करण्याचे आणि अधिसूचित क्षेत्रातील रहिवाशांना बाहेर काढण्याचे पूर्ण अधिकार आहेत. महिला आणि मुलांना घर रिकामे करण्यासाठी वाजवी वेळेचे फक्त एक अस्पष्ट आश्वासन दिले जाते. असं जंगम मालमत्तेची जप्ती 10(1) कोणतेही काही संरक्षण नाही. आता त्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संशयावरून संपूर्ण घर, रेकॉर्ड, सामान, वित्त जप्त केले जाऊ शकते. आता याच्यावर नुसता आरोप ठेवायचा आणि नंतर ही कारवाई करायची, हे कुठल्या कायद्यात बसतं? त्याची व्याख्या केली पाहिजे ना. कायदा म्हणजे काय, बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय, तत्सम म्हणजे काय, आणि याच्यामध्ये रेमेडी जी आहेत त्याच्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी तो जाऊ शकत नाही. त्याला एकदम म्हणजे राज्यापर्यंत किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागतं. त्याची साध्या माणसाला जर पकडलं तर तो त्याच्याबद्दल रेमेडी मागणार कशी? हे सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचा स्पष्ट उद्देश असा दिसतो की हे जे काही आहे, लोकांचा जो विरोध आहे, घटनेने विरोध करण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याच्यावर हे रिस्ट्रिक्शन्स वगैरे आहेत. कारवाई करण्यापूर्वी या समितीची पोलिसांना परवानगी घ्यावी लागते. पोलीस ऍक्ट ऐका ऍक्ट नसताना आम्हाला डिटेन केलं जातं. लोकांना रात्री बेरात्री जाऊन घरोघरी करून उचललं जातं. इकडे अमित शहा सारखी स्वारी आली किंवा मोदी जर निघाले तर किसान आंदोलकांना पोलीस ठाण्यामध्ये आणून बसवलं जातं. हे कुठल्या कायद्याखाली होतं? काय सांगता तुम्ही? महाराष्ट्रात काय चाललेलं आहे बघा. त्याच्यामध्ये कायदा आहे तो तर होतोच ना. आम्ही जेव्हा विरोधात होतो तेव्हा आम्हाला पण पकडून पोलीस स्टेशनला आणून ठेवत होते. आंदोलन करू नये, निषेध करू नये. तो पोलीस कायदा आहे. आता तुम्ही माझा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला पोलीस कायदा आहे, पोलीस कायदा नाही आहे. हा पोलीस कायदा नाही आहे. कायद्याचा गैरवापर करतात आणि त्याच्यामध्ये अरे वकिलांची बाजू नाही. असं नाहीये हो. कुणाबद्दल वाटलं. बरं प्रकाश रेड्डी सर आणि अजितजी, आपल्याकडे पुन्हा एकदा वळण्याच्या आधी मला मंजुनाथ कक्कलमेली यांना विचारावंसं वाटतंय. कायदे तज्ञ आहात तुम्ही, मला एक सांगा, दिल्लीमध्ये इतके महत्वाचे कायदे असताना देखील कायद्यावरूनच संभ्रम असल्याचं पाहायला मिळतं की ज्या प्रकारे पोलिसांचा कायदा वेगळा, नंतर केंद्राचा कायदा वेगळा, राज्याचा कायदा वेगळा, मग यामुळे निश्चितच समाज विघातक कारवाया कुठेतरी थांबतील असं आपल्याला वाटतं का? आपल्याकडनं मला उत्तर हवंय. ऍडव्होकेट मंजुनाथ. नक्कीच विशालजी, मगाशी सुद्धा मी बोलत असताना एक शब्द वापरला होता, एखादा कायदा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार केव्हा अस्तित्वात आणतो याबद्दल आपण विचार करायला हवा. एखादा कायदा अस्तित्वात आणण्यासाठी एक पार्श्वभूमी लागते आणि ती पार्श्वभूमी म्हणजे एखादी घटना घडली तर समजा लहान मुलींवर अत्याचार खूप होत आहेत आणि एक्सप्लिसिटली डायरेक्टली इम्पॅक्ट करणारा एखादा कलम असेल तर त्याबद्दल तरतुदी करण्याचा एखादा अधिनियम राज्य सरकार आणत असतं. त्या पद्धतीनं सध्या राज्यामध्ये ज्या अतिरेक कारवाया चाललेल्या आहेत, नक्षलवादांच्या कारवाया चाललेल्या आहेत, काही संघटना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असल्याचे संशय आणि पार्श्वभूमी सुद्धा काही घटना अशा पुढे आलेल्या आहेत. नागपुरात, गडचिरोली आणि या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या घटना घडत आहेत त्यामुळं सरकारला कुठेतरी एक विषय पडलाय की आता जे कायदे आहेत कुठेतरी त्या कायद्यातल्या कलम आणि तरतुदी कमी पडत आहेत आणि त्यामुळं कुठं ना कुठं आपल्याला एक नवीन अधिनियम आणायला हवं. कारण अधिनियम आणायची सुद्धा प्रोसिजर खूप मोठी असते. कारण प्रोसिजर असताना त्याने एक थिंक टँक असतं आणि त्या थिंक टँक पद्धतीनं काही कलमांची मांडणी केलेली असते
आणि असं नाही की एखादा कलम फक्त आम्ही पब्लिक सप्रेस करण्यासाठी वगैरे असं नाहीये. याच्यामध्ये रिव्हिजनची सुद्धा प्रोव्हिजन आहे. कलम 12 पहावं. रेड्डी सरांनी कलम 12 पहावं आणि रेड्डी सरांचा जो एक प्रश्न होता की काय म्हणणार व्याख्येसंदर्भातला व्याख्यासंदर्भात होता, त्याचं सुद्धा उत्तर कलम 2 मध्ये सुद्धा आहे. त्याच्यामध्ये कलम आता हनुमंत सरांनी जर वाचत असतील तर कलम 2 त्यांनी जर वाचला, अनलॉफुल ऑर्गनायझेशन कुठली आहे आणि अनलॉफुल ऍक्टिव्हिटी याच्या संदर्भाची डेफिनेशन इथे आहे. आणि मी आता जर मला जर वेळ दिली तर मी वाचून सुद्धा दाखवू शकतो आणि त्याबद्दल पण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे, त्यामुळेच आपल्याला आज खरं तर इथे थांबावं लागणार आहे. कारण चर्चेमध्ये अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत की एका बाजूला समाज विघातक कारवाया या जनसुरक्षा विधेयकामुळे थांबणार का, याच संदर्भातल्या चर्चा उद्या दिवसभरही अशाच प्रकारे झडताना दिसतील. मात्र वेळेची कमतरता असल्यामुळे धन्यवाद अजितजी, आपण आमच्याबरोबर चर्चेमध्ये जोडला गेलात. धन्यवाद हनुमंत पवारजी, प्रकाश रेड्डी सर आणि ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कल मेलीजी या चर्चेत सहभागी झालात त्यासाठी धन्यवाद. मात्र जनसुरक्षा विधेयकावरती ही चर्चा अशाच प्रकारे पुढच्या काळातही सुरू राहताना दिसणार हे एवढं निश्चित. जनसुरक्षा कायदा म्हणजे सुरक्षेचं कवच, मात्र तो लोकशाहीच्या मूल्यांवर बोजा होऊ नये. देशविघातक शक्तींवरती कठोर कारवाईसाठी तो गरजेचा असला तरी नागरिकांच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं त्याहूनही महत्त्वाचं आहे. कायद्याचा वापर न्याय आणि पारदर्शकतेनं होऊन कोणत्याही गैरवापराला त्या ठिकाणी मार्ग दिला जाऊ नये. तसंच सुरक्षेसाठी स्वातंत्र्याचा समतोल राखणं म्हणजेच खरी प्रगती. आता वेळ झालेली आहे न्यूज प्लॅनेटमध्ये आजच्या विषयावरती इथेच थांबण्याची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.